हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे सत्य. पुण्यातील जुनं मोठं आणि ऐसपैस घर. जोशी कुटुंबातले पिढ्यानपिढ्या राहणारे सगळे एकत्रच राहत होते. घराचे प्रमुख होते गोविंदराव जोशी. 80च्या वयात, पण घरातील सगळ्यांना सांभाळणारे. त्यांना 2 मुलं. विनायक मोठा मुलगा, बिझनेसमॅन कडक स्वभावाचा. सुधीर धाकटा मुलगा, शांत, शाळेत शिक्षक. दोन्ही मुलांच्या पत्नी, त्यांची मुलं, आजोबा आजी अशा 10-12 जणांची घरभर वर्दळ असायची. गोविंदराव आजारी होते. डॉक्टर म्हणाले होते की फार दिवस उरलेले नाहीत. सगळे घरचे त्यांच्या आजूबाजूला राहायचे. एक दिवस गोविंदरावांचा श्वास जड झाला. सगळे धावत त्यांच्या पलंगाभोवती जमा झाले. डोळ्यातून पाणी येत होतं, कारण सगळ्यांना वाटत होतं की आता शेवटचे क्षण आहेत. तेव्हा गोविंदराव हळू आवाजात बोलू लागले, "माझ्याकडे एक सत्य आहे, जे मी आयुष्यभर लपवलं, पण आज सांगितलं नाही तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही." घरात श्वास रोखून सगळे ऐकू लागले. गोविंदराव थरथरणाऱ्या आवाजात बोलले, "विनायक, तू माझा खरा मुलगा नाहीस." हे ऐकून क्षणभर वातावरण गोठलं. विनायक डोळे विस्फारून बघत राहिला. घरात कुजबूज सुरू झाली. गोविंदराव पुढे म्हणाले, "तुझा जन्म माझ्या नव्हे, तर माझ्या लहान भावाच्या नारायणच्या पोटी झाला होता. नारायण एका अपघातात मेल्यानंतर मी तुला माझ्या मुलासारखं वाढवलं. कुणालाही हे सांगितलं नाही, कारण मला वाटलं की तुला कमीपणा वाटेल. पण खरे आई-वडील तू ज्यांना समजतोस ते तुझे नाहीत." हे ऐकताच सगळे हादरले. विनायक संतापला, "मग माझं आयुष्यभर खोटं जगलो का मी? माझा बाप कोण आहे हेही मला माहीत नव्हतं." त्याची पत्नी रडू लागली. मुलं घाबरली. सुधीर मनाने खूप दुखावला, कारण तो कायम विनायकच्या सावलीत राहायचा. आता सत्य उघड झाल्यावर त्याला वाटलं की कदाचित घरातल्या मालमत्तेचं गणित बदलणार. गोविंदराव धापा टाकत पुढे म्हणाले, "विनायक, तुझ्या वडिलांचं नाव नारायण होतं. त्यांचं एक गुपित खातं बँकेत होतं. त्या खात्याचे कागद मी माझ्या टेबलातल्या तळाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले आहेत. ते तुझं आहे. तेच तुझा वारसा आहे." गोविंदरावांचे प्राण त्या क्षणी गेले. घरात शोककळा पसरली, पण मनात प्रश्नांची जाळं सगळ्यांना पोखरत होती. विनायक अस्वस्थ, कारण त्याचं आयुष्याचं मूळ हादरलं होतं. सुधीर अस्वस्थ, कारण आता वारसा बदलणार का? घरातल्या बायकांचं डोकं भंडावलं, कारण वर्षानुवर्ष त्यांनी जे नातं मांडलं होतं तेच आता खोटं ठरत होतं. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी ड्रॉवर उघडून पाहिलं. त्यात खरंच बँकेचे पासबुक, एक किल्ली आणि एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, "विनायक, हे पैसे तुझ्या खऱ्या बापाने तुझ्यासाठी ठेवले होते. मी तुला वाढवलं, पण सत्य दडवलं. मला क्षमा कर." गोविंदराव. घरात चर्चा, भांडणं सुरू झाली. विनायक म्हणाला, "मी घर सोडून जाणार. माझं काही खरं नातंच नव्हतं या घराशी." सुधीरला वाटलं की आता त्याचं महत्त्व वाढेल, पण त्याच्या मनात अपराधीपण आलं, कारण त्याला जाणीव झाली, नातं रक्ताचं नसून प्रेमाचं असतं. काही दिवसांनी वकील आला. त्याने सांगितलं, "गोविंदरावांनी वसियतनाम्यात लिहून ठेवलं आहे, या घराचा वारस दोन्ही मुलं समान आहेत. त्यांनी कधीही विनायकला परका मानलं नव्हतं." हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. विनायकचं हृदय वितळलं. त्याने सुधीरकडे पाहून म्हटलं, "बाबांनी माझं आयुष्य खोटं ठेवलं, पण त्यांनी माझं अस्तित्व वाचवलं. मी परका नाही,
मी या घराचाच एक भाग आहे. काही दिवसांनी घरात सगळं पूर्ववत झालं. विनायक आणि सुधीरमध्ये खरे बंध जुळले. बँकेचे पैसे त्यांनी दोघांनी मिळून सामाजिक कार्यासाठी दिले. घरातील सगळ्यांना कळलं, कधीकधी मृत्यूपूर्व सत्य वेदनादायी असतं, पण तेच आयुष्याचा नवा मार्ग दाखवतं. गोविंदरावांचं निधन झालं, पण त्यांच्या सत्याने मनातली नाती नव्याने बांधली. त्यांनी सोडलेलं ओझं शेवटी आशीर्वाद ठरलं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.